फडणवीसांच्या लाव रे तो व्हिडिओला प्रत्युत्तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली उत्तर। एक नजर टाकूयात मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या पत्रकार परिषदेवर। काल सायंकाळी अर्धी भरलेली अर्धी रिकामी अशी एक सभा शिवतीर्थावर पार पाडली। भारतीय जनता पक्ष आणि शिंदे शिवसेना यांच्या युतीची ती सभा होती। त्याच्या आधी आमच्या इथे काही खुर्च्या रिकाम्या होत्या, त्याचा फोकस टाकून वगैरे त्याच्यावरचे अरे बघा खुर्च्या रिकाम्या राहिल्या वगैरे असे फोटो टाकणाऱ्यांनी चे कॅमेरे काल खिशात घालून फिरत होते। कदाचित ते स्टेजवर असल्यामुळे त्यांना फोटो काढता आले नाही स्वतःच्याच सभेचे। असो, सभेला किती गर्दी किती नाही हे मला सांगायची गरज नाही। एक मिनिट नाही, तुम्ही जर पाठी बोलणार असाल तर मग मी नाही बोलत। बोलू? सभा किती रिकामी किती भरली मला असं वाटतं ही जनतेला माहिती आहे, मला वेगळं सांगायची गरज नाही। मुळात सभेचा कंटेंट काय हा महत्वाचा असतो। आणि काल आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काल डेटा दिला। मुळात मला हे कळलं ना की राजसाहेब ठाकरे जेव्हा अदानीला बोलले तेव्हा भारतीय जनता पक्षाला मिरच्या का झोंबल्या हे माहीत नाही मला। हे माहिती आहे की त्यांच्या भारतीय जनता पक्षात बरेचसे वकील आहेत, पण त्या सगळ्यांना वकीलपत्र अदानींनी दिलंय हे मला असं वाटतं मला काल कळलं किंवा जगाला काल कळलं। मुळात विषय असा होता जो साहेबांनी कालच्या ठाण्याच्या सभेत पण सांगितलं की ज्या पद्धतीचे उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये येत आहेत किंवा भारतात येत आहेत आणि ते सगळेच्या सगळे गन पॉइंटवर ज्या पद्धतीने फक्त अदानींना देत आहेत त्या गोष्टीवर आमचं ऑब्जेक्शन आहे। कारण आपण इंडिगोचं एक उदाहरण बघितलं, काय पद्धतीने इंडिगोनी पूर्ण भारताला वेठीस धरलेलं, तसं वेठीस धरण्याची संधी आपण अदानींना का देत आहे हा महत्वाचा प्रश्न आमच्या समोर आहे आणि तो प्रश्न आम्ही जनतेसमोर मांडला। आता अदानींनी ग्रोथ करून जर केलं असतं सगळं तर काय ऑब्जेक्शन असायचं कारण नाहीये की बाबा प्रत्येक उद्योगपतींनी ग्रो व्हावं, उद्योगपतींनी भारतामध्ये त्यांची भरभराट व्हावी जेणेकरून इथल्या लोकांना रोजगार मिळेल, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही। आम्ही कुठल्याही उद्योगपतीच्या विरोधात नाही, पण ज्या पद्धतीने दुसऱ्या उद्योगपतींच्या डोक्यावर बंदुका ठेवून हे बिझनेस टेक ओव्हर केले जात आहेत या गोष्टीला आमचा विरोध आहे। अगदी उदाहरण द्यायचं झालं तर मुंबई एअरपोर्टचं उदाहरण। मुंबई एअरपोर्ट डेव्हलप कोणी केला, बांधला कोणी, त्याची इन्व्हेस्टमेंट कोणी केली तर जीव्हीकेने केली, बरोबर? आपल्याला आठवत असेल या जीव्हीकेवर ईडीच्या रेड पडल्या होत्या, त्या रेडचं पुढे काय झालं? जीव्हीकेवर पडलेल्या रेडचं पुढे काय झालं? ज्या ईडीने केल्या होत्या, इन्कम टॅक्सने केल्या होत्या, त्या रेड नंतर जीव्हीकेवर काय कारवाई झाली, जीव्हीकेला काय शिक्षा झाली माहित नाही। रेड पडल्या त्यानंतर जीव्हीकेचा एक मोठा शेअर हा अदानींकडे गेला आणि एअरपोर्ट अदानींच्या ताब्यात आला। आमचा विरोध ऑब्जेक्शन या गोष्टीला आहे की दुसऱ्या उद्योगपतींच्या डोक्यावर जर गन पॉइंट ठेवून तुम्ही उद्योग अदानींना देणार असाल तर ते ह्या देशासाठी घातक आहे। एखाद्या उद्योगपतीची भरभराट होते हा वेगळा मुद्दा आहे, पण हे देशासाठी घातक आहे। अशा पद्धतीने जर दुसरे उद्योजक मारले गेले आणि एकच उद्योजक झाला आणि त्याच्याकडे जर मोनोपोली झाली त्या सगळ्या गोष्टींची, तर मोनोपोली झाल्यावर काय होतं हे आपण इंडिगोच्या माध्यमातून बघितली आहे। तशी मोनोपोली सगळ्या क्षेत्रात तयार होऊ नये ही आमची प्रामाणिक भावना आहे। आणि या ज्या मुंबईतल्या जमिनी आहेत, या ज्या महाराष्ट्रातल्या जमिनी आहेत, याच्यामध्ये समान संधी सगळ्या उद्योजकांना मिळाली पाहिजे ही आमची भावना आहे। संदीपजी म्हणजे थेट पुन्हा आरोप करताय की कुठेतरी जाणीवपूर्वक ईडीच्या रेड ह्या सगळ्या केल्या जातात आणि त्यानंतर त्या उद्योजकांना मी थेट आरोप नाही केलाय, मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगितली। जीव्हीकेवर रेड पडल्या
त्यांनी त्यांचे शेअर्स अदानीला विकले. जीव्हीकेला जी रेड पडली त्याच्यानंतर जीव्हीकेला काय शिक्षा झाली, जर जीव्हीकेनी काही घोटाळा केला असेल, काय केलं तर त्याला शिक्षा तर व्हायला पाहिजे, त्याच्यावर चार्जशीट तर दाखल झाली पाहिजे. यातली कुठली, त्यांनी जेव्हा शेअर ट्रान्सफर केले तेव्हा तो विषय क्लोज झाला. हे मी एक उदाहरण सांगितलं फक्त. अशा किती गोष्टी आपल्याला नजरेसमोर आल्यात नाही आल्यात माहीत नाही. मला असं वाटतं या गोष्टीचा या देशाच्या नागरिकांनी, या महाराष्ट्राच्या नागरिकांनी आणि या मुंबईच्या नागरिकांनी विचार केला पाहिजे, ही आमची प्रामाणिक भावना आहे. प्रफुल्ल पटेलांनी एक विषय प्रामुख्याने मांडला की एकीकडे राज ठाकरे असं म्हणतात की अदानीला प्रोजेक्ट सगळे 2014 नंतर दिले, पण काँग्रेसच्या काळामध्ये सगळ्यात मोठा जो प्रोजेक्ट आहे बोधयाचा, ज्याचा राज ठाकरेंनी देखील उल्लेख केला, हा काँग्रेसच्या काळात देण्यात आला होता, जवळपास 84,000. कुठला? नाही, ऊर्जा संदर्भातला प्रोजेक्ट, इलेक्ट्रिसिटी संदर्भातला प्रोजेक्ट आहे. तर अशा पद्धतीनं एक जाणीवपूर्वक बदनामी करण्याचं काम का ते करतात, अशा पद्धतीचा सवाल उपस्थित केला. मला असं वाटतं प्रफुल्ल पटेल साहेबांनी पहिले उत्तर दिलं पाहिजे, त्यांचे मित्र असलेल्या जीव्हीकेचा प्रोजेक्ट अदानीकडे कसा गेला आणि प्रफुल्ल पटेल साहेब त्याच्यातनं कसे वाचले. सभेच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मार्फत लावरेचा व्हिडिओ दाखवला आणि व्हिडिओ दाखवत कशा पद्धतीचे आधीचे व्हिडिओज म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांना त्याच्यात काय मला तो मी बघितला, मला काय त्याच्यात कळलं नाही. म्हणजे सिक्रेट काय होतं, असं काहीतरी गुप्त काहीतरी गोष्ट बाहेर काढली. अख्ख्या जगाने बघितलेले व्हिडिओ आहे, नवीन काय त्याच्यात. जसे आमचे बघितले तसे तुमचे व्हिडिओ बघितले. मोदी साहेब अजित पवारांबद्दल काय बोलले, मोदी साहेब अशोक चव्हाणांबद्दल काय बोलले, देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीबद्दल काय बोलले, याची अनेक व्हिडिओ आहेत. व्हिडिओनी काही सिद्ध होत नाही आणि काही सांगताही येत नाही. अण्णामलाई यांनी जे वक्तव्य केलेलं होतं आणि राजसाहेबांनी कधी नाकारलं नाही ते जे काय जे बोललोय ते बोललोय. मोदींबद्दल पण बोलले 2019ला, तेही व्हिडिओ दाखवून लावायचे होते. 2024ला जेव्हा आम्ही पाठिंबा दिला होता त्यांना लोकसभेला, तेव्हा ते व्हिडिओ पण दाखवायचे होते, ते का नाही दाखवले त्यावेळेला. अण्णामलाई यांनी जे वक्तव्य केलं त्यांच्या या वक्तव्याला अमित सेल म्हणजे भाजपचे आमदार आहेत त्यांनी समर्थन दिले आणि त्यांनी असं म्हटलं की आपण आधीपासूनच बॉम्बे असं मुंबईला संबोधित करतो, त्यामुळे काही जण बॉम्बे म्हणतो आणि आपण मुंबई ते म्हणतो. मद्रास म्हटलेला चालेल काय? तामिळ सेल्वनला विचारा एकदा, चेन्नईला मद्रास म्हटलं तर चालेल का? आणि बोलतो का तो मद्रास का चेन्नई बोलतो? एकदा विचारा आणि सांगा मला. एकीकडं अण्णामलाईचं वक्तव्य आणि दुसरीकडं सोडावा तो काय त्या अण्णा मलाईला तामिळनाडूत नाही कोण विचारत आहे, आपण कशाला एवढं सोडा. घालून स्टेजवर बसल्याचं पाहायला मिळालं. ह्या गोष्टीकडे कसं पाहता, कारण थेट भाजपचे प्रदेशाध्यक्षच तुम्ही घालून काल स्टेजवर होते रवींद्र चव्हाण. कोण रवींद्र चव्हाण लुंगी घालून बसले, नशीब सोडून नाही बसले ते. एकीकडे प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, मात्र कालपर्यंत बऱ्याच वॉर्डमध्ये पैसे वाटपाचे देखील व्हिडिओ समोर आले आहेत. मला काय आश्चर्य नाही वाटलं. अजून बहुतेक खूप व्हिडिओ येतील. त्यांच्याकडे वाटायला विचार नाहीत, त्यांना पैसेच वाटावे लागतात. काल फोर्टच्या पण असे परिसरामध्ये पैसे वाटपाचा प्रकार काल वरळीमध्ये सुद्धा पुढे आलेला आहे आणि वरळीचे युबीटीचे जे उमेदवार आहे त्यांच्याच बघा, विरोधात पैसे युबीटीचे वाटो, मनसेचे वाटो किंवा कोणीही वाटो, पैसे वाटणं चुकीचं आहे, आमचं ठाम म्हणणं आहे. जर कोणी वाटत असेल तर निवडणूक आयोगाने त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आणि कालच्या एकंदरीतच फोर्टच्या परिसरामध्ये जी कारवाई झाली पोलिसांमार्फत, तिथं युबीटीचे उमेदवार जे अजिंक्य दात्रक आहेत आणि सुजाता सानपचे पती यांनी भाजपचे पैसे आहेत म्हणून ती गाडी पकडली होती किंवा तशा प्रकारचा प्रकार पुढे आलेला. ज्यांच्याकडे वाटायला विचार नाहीत ते पैसे वाटतात. संदीपजी, आपण पाहतो की जेव्हापासून या सगळ्या निवडणुका सुरू झाल्या तेव्हा महायुतीचा उमेदवार किंवा महापौर जो आहे तो परप्रांतीय होईल असं काही त्यांच्या नेत्यांकडनं म्हटलं जात होतं. आता मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री असो, हे प्रत्येक सभेमध्ये महापौर हा मराठीच होणार आणि तो हिंदू असणार अशा पद्धतीचं सातत्यानं ठासून सांगताना पाहायला मिळत आहे. हा आमच्या विचारांचा विजय आहे की आम्ही त्यांचे विचार बदलू शकलो. महापालिकेत 25 वर्षे तुमची सत्ता असूनही मराठी माणूस संकटात असेल तर चुल्लूभर पाणी में डूब मरो, काल मुख्यमंत्री फडणवीस बोलले. मला याच्यावर एक विचारायचं आहे. एवढेच 10-15 वर्ष तुम्ही सत्तेत आहात, बरोबर? 1935 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना आहे, तरी आजही तुम्ही बोंब ठोकता की हिंदू खतरे में आहे. मग कोणी चुल्लूभर पाण्यात मरायचं हे एकदा सांगावं.
ही लढाई मराठीच्या अस्तित्वासाठी नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी असाही आरोप त्यांनी कालच्या सभेमध्ये केला मुख्यमंत्र्यांनी. ठाकरे बंधू टिकले तरच मराठी टिकेल आणि आम्ही 56 इंचाची छाती बाहेर काढून फिरू शकतो की होय आम्ही मराठी आहे.